Hello students, today we are going to see this one very important question, very important it is. And the two questions which are very important for numerical solving. This one for theoretical and these are for numerical solving, means for concept. These are not important for examination point of view, but if you know the concept of these two questions, then you can able to solve the numerical problems. Otherwise it is very difficult. So we must have to see these questions. Okay, yesterday or during the previous lecture we have seen expression for velocity and acceleration, and I have said to you that it is a very important question, and the weightage for that question is more than 3 marks. Similarly, this question is also very important, and it is also the part of that question, but in a exercise only the two facts are asked, so I have prepared the answer for that only. But in exam the question may be asked, obtain an expressions for velocity, acceleration and displacement. म्हणजे माझा सांगायचा हेतू असा की वेलोसिटी, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे तिघांचं एक्सप्रेशन SHM साठी मिळवा. म्हणजे हा जो पार्ट आहे हा त्याच क्वेश्चनचा आहे, पण एक्झरसाइज मध्ये जो क्वेश्चन विचारलेला आहे तो फक्त ॲक्सेलरेशन आणि वेलोसिटीचा आहे, म्हणून त्याचं आन्सर मी तिथं कट केलं आणि हे वेगळा क्वेश्चन तयार झालेला आहे हा डिस्प्लेसमेंट साठीचा. पण एखाद्या वेळेस तिघही एकत्र येऊ शकतात, म्हणजे हा क्वेश्चन त्या क्वेश्चनला जॉईंटच आहे याचा आन्सर. तर बघा सिंपल आहे. derive expression of displacement of a particle performing linear SHM. एक पार्टिकल आहे. आता पार्टिकलच का बरं म्हटलं जातं, बॉडी, ऑब्जेक्ट काही पण म्हटलं तरी चालतं, पण आपण बॉडी ऑब्जेक्ट ऐवजी पार्टिकल हा इझी पडतो प्रत्येक वेळेला ऑब्जेक्ट और बॉडीच्या ऐवजी. मग derive expression of displacement of a particle performing linear SHM. लिनियर SHM मध्ये फिरत असणाऱ्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंट साठीचे एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला मिळवा. डिराइव्ह म्हणजे मिळवा. तर किती सोपं आहे बघा. एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ पार्टिकल, आता हा पार्टिकलचा शॉर्ट फॉर्म मी यूज केलेला आहे PLE डॉट. एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ अ पार्टिकल इन लिनियर SHM इज. लिनियर SHM मध्ये फिरत असणाऱ्या पार्टिकलच्या वेलोसिटीचं एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला हा आहे V is equal to omega under root of a square minus x square. आपण मागच्या क्वेश्चन मध्ये हा मिळवला होता. ओके, आता वेलोसिटी पाठच ठेवा, बिलकुल फिट म्हणजे फिट. तीन एक्सप्रेशन आहेत वेलोसिटी साठी. V is equal to omega under root capital A square minus x square वेलोसिटी साठी. डिस्प्लेसमेंट साठी x इज इक्वल टू कॅपिटल A साइन ओमेगा t इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस फाय, म्हणजे हे x इज इक्वल टू कॅपिटल A साइन ओमेगा t प्लस फाय. A फॉर ॲम्प्लिट्यूड. हा एवढा जो असतो
मी काल पण ही फिगर ड्रॉ केली होती. हा ॲम्प्लिट्यूड आहे आणि हा पण ॲम्प्लिट्यूड आहे. ए बी ह्या पोझिशन आहेत, दोन डिफरंट एक्स्ट्रीम पोझिशन आहेत, ते नंतर बघणार आहेत आपण. तर डिस्प्लेसमेंटसाठी कोणतं इक्वेशन आहे? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. व्हेलॉसिटीसाठी कोणतं इक्वेशन आहे? व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ॲक्सेलरेशन साठी कोणतं इक्वेशन आहे? ओमेगा स्क्वेअर एक्स. इथं आहे बघा, ओमेगा स्क्वेअर एक्स ॲक्सेलरेशन साठी हे इक्वेशन आहे. तर बघा, हे ॲक्सेलरेशन साठीचे इक्वेशन आहे. नंतर व्हेलॉसिटी साठीचं इक्वेशन हे आहे आणि डिस्प्लेसमेंट साठीचं इक्वेशन हे आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. तर समजलं? अगोदर डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, कॅपिटल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ॲक्सेलरेशनसाठी ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. हे तिघं इक्वेशन पैकी आपण हे दोन काल मिळवले होते, हे मिळवायचं बाकी आहे आणि त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. तर मग स्टार्ट कुठून करायचं? तर बघा, इथून स्टार्ट करायचं. एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ पार्टिकल इन लिनियर एसएचएम इज व्ही इज इक्वल टू प्लस मायनस, इथं प्लस मायनस घेतलं तरी चालेल, प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बट इन लिनियर मोशन, पण लिनियर मोशन मध्ये वेलोसिटी काय असतो? डी बाय डी टी ऑफ एक्स, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो. म्हणजे वेलोसिटीची व्हॅल्यू dx बाय dt असते. मग वेलोसिटीची व्हॅल्यू dx बाय dt पुट अप केली फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 म्हणजे वेलोसिटी लेफ्ट साइडला आहे बघा. एसएचएम मध्ये पार्टिकल फिरत असेल तर त्याच्या व्हेलॉसिटीचे इक्वेशन व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे असतं. पण जनरली लिनियर मोशन साठी व्हेलॉसिटी ही dx अपॉन dt असते. मग हे दोघं इक्वेशन जे आहेत त्याची लेफ्ट साइड सेम आहे, तर राईट मस्ट बी सेम, म्हणजे ह्याच्या इक्वल टू हे असलं पाहिजे. म्हणून लिहिलं बघा, फ्रॉम 1 and 2, इक्वेशन 1 and 2 वरून काय लिहिलं? dx अपॉन dt इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा, आता हे प्लस मायनस या ठिकाणी काही कामाचं नाहीये म्हणून ते घेतलं नाही तरी चालेल, जिथं असेल तिथं मी सांगतोच. तर बघा, dx अपॉन dt इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे आलं. ओके, मग काय करायचं? हा अंडर रूट इथं आणायचा आणि हा dt तिकडे घेऊन जायचा. मग अंडर रूट याच्यात इथं मल्टिप्लाइड आहे, इकडे येताना तो डिव्हाइड होईल. dx अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ओमेगाला हा dt अपॉन आहे तर तिकडे मल्टिप्लाय होईल dt. आता इंटिग्रेट ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन नंबर 3 आहे. याला इंटिग्रेट करायचं म्हणजे दोघं साइड्सला LHS RHS ला इंटिग्रेशन साइन लावलो. हे इंटिग्रेशन साइन आहे. ओके, हे इंटिग्रेशन साइन लावलं. बर, आता ह्याचे इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा. याचे इंटिग्रेशन तुम्हाला लॉग टेबल मध्ये सुद्धा सापडेल किंवा मॅथमॅटिक्स मध्ये सापडेल. डायरेक्ट याचे इंटिग्रेशन येतं साइन इनवर्स एक्स बाय ए. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा. एक्स अपॉन ए साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए. लक्षात ठेवा, कारण ह्याचं उत्तर हे ते मॅथमॅटिक्सचा भाग झाला, त्याच्यासाठी मोठं एक प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल किंवा तो आपल्या सिलेबससाठी नाहीये. डायरेक्ट म्हणजे तुम्हाला हे नॉलेज आहे आणि त्याचा वापर तुम्ही हे करू शकता असं फिजिक्समध्ये असतं. ओके, बर, तर हे स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे हा. लक्षात ठेवा, याचा प्रूफ बोर्डमध्ये मॅथमॅटिक्समध्ये भरपूर वेळेला विचारला जातो आणि लॉग टेबलमध्ये हे सापडेल. याचं इंटिग्रेशन हे आहे dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन निघेल साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू. आता बघा, इथं ओमेगा कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट.
मग हा ओमेगा कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि इंटिग्रेशन ऑफ डी टी केलं तर काय इंटिग्रेशन निघेल बघा. ओमेगा जसाच्या तसा डी टीचं इंटिग्रेशन टी निघतं, पण ओमेगा हा कॉन्स्टंट असल्यामुळे काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. हे मी कालच्या पिरियडमध्ये सांगितलं आणि तो घेतला फाय. काय घेतला? फाय. हा अँगल आहे. समजलं का? हे ओमेगा डी टीचं इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं, तर ओमेगा हा कॉन्स्टंट आहे, टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन साइन, बाहेर घेतला. ओके, हा बाहेर घेतला. मग डी टीचे इंटिग्रेशन टी असतं. मग ओमेगा इंटू टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यावा लागतो. केव्हा? असा बाहेर असेल तर, म्हणजे कॉन्स्टंट असेल तर. मग आपण घेतला तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन फाय, वेअर फाय इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. समजलं? मग याचं इंटिग्रेशन आलं ओमेगा टी प्लस फाय, हे असं आलं. समजलं? आता फाय हा काय? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करावी लागते. पण आता डिस्प्लेसमेंट साठी गरज नाही. तर वेअर फाय इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन विच डिपेंड्स अपॉन इनिशियल कंडिशन. बघा, आपण इनिशियल एक्स्ट्रीम कंडिशन वापरल्या होत्या, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज वापरल्या होत्या काल. सी हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन होता, किंवा याला फेज अँगल असंही म्हणतात. फायला काय म्हणतात? फेज अँगल किंवा इनिशियल अँगल किंवा इपोक असंही म्हणतात. पुढे येणार आहे ते फेज अँगल और इनिशियल अँगल और इपोक किंवा इनिशियल फेज असंही म्हणतात. बरं, मग आता काय करायचं? हा साइन इनव्हर्सला तिकडे पाठवला ते इनव्हर्स त्याचा चालला जाईल, म्हणजे साइन ऑफ हा अँगल बनून जाईल ओमेगा टी प्लस फाय. हा साइन तिकडे पाठवला तर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, आणि इकडे काय शिल्लक राहिलं? मग साइन गेल्यावर एक्स अपॉन ए. परत हा ए डिव्हाइड आहे, इकडे आला तर मल्टिप्लाय होईल. कोणाला? या फंक्शनला, साइन फंक्शनला. तर ए हा मल्टिप्लाय झाला आणि इक्वेशन बनलं एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. धिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन लिनियर SHM. हे डिस्प्लेसमेंटचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे इन लिनियर SHM, जो पार्टिकल लिनियर SHM मध्ये फिरत असेल. समजलं? मग सिंपल आहे, काही डिफिकल्ट नाही. इथं स्टार्ट करायचं असं फक्त 2-3 स्टेप्स आहेत. आता पुढचं आहे बघा, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. स्टेट म्हणजे सांगा, एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन SHM. SHM मध्ये फिरत असणाऱ्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंट साठीचे एक्सप्रेशन सांगा. हे सांगितलं बघा. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आत्ताच बनवलं आपण, हे लिहिलं, सांगितलं. समजलं? याचं आन्सर इतकं आहे. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. ऑब्टेन फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मी शॉर्ट मध्ये लिहिलं आहे, इथं डॉट. ऑब्टेन फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट साठीचं सूत्र मिळवा असं. व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे जेव्हा पार्टिकल, फर्स्ट केस बघा, इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन, आणि दुसरी केस आहे इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन आणि पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. समजलं? हा पहिला क्वेश्चन जो होता, स्टेट एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन SHM, तर त्याचा आन्सर आहे एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन SHM इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. समजण्यासाठी मी हे शॉर्ट केलेलं आहे. तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय ब्रॅकेटमध्ये. मग आता 2 केसेस बघायच्या आहेत. इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन आणि इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम
एक्स्ट्रीम पोझिशन, इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता स्टार्ट्स फ्रॉम म्हणजे फिरायला सुरुवात कुठून करेल. जर पार्टिकल फिरायला इथून सुरुवात केली तर इकडे जाईल, असं जाईल, परत येईल आणि चालूच राहील त्याचं फिरणं. किंवा इकडे जाईल ऐवजी ते तिकडे जाईल, इकडे येईल, परत असं चालूच राहील. म्हणजे त्याने कुठून स्टार्ट केलं, मेन पोझिशन पासून. मेन पोझिशन पासून एक तर इकडून असं असं फिरत राहील, किंवा ते लेफ्टकडे जाऊ शकतं किंवा राईटकडे जाऊ शकतं, इकडून असं असं, बरोबर. किंवा एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करेल तर एक तर इथून स्टार्ट करेल तर तिकडे जाईल, इथे येईल, तिकडे जाईल, इथे येईल. किंवा ह्या एक्स्ट्रीम पासून स्टार्ट केलं तर तिकडे जाईल, इकडे येईल, इथे येईल, परत परत. अशा दोन शक्यता आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून दोन सब शक्यता आहेत. म्हणजे कुठून स्टार्ट झालं तर इथून स्टार्ट करेल तर ते इकडेही जाऊ शकतं अथवा तिकडे जाऊ शकतं. ह्या दोन शक्यता आहेत. आणि एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करेल तर दोन एक्स्ट्रीम आहेत. मग इथून स्टार्ट करू शकतो लेफ्ट एक्स्ट्रीम, किंवा तिथून स्टार्ट करू शकतो ते फिरण्यासाठी. इथून स्टार्ट केलं तर तिकडे जाईल, मग इकडे येईल. इथून स्टार्ट केलं तर तिकडे जाईल, मग इकडे येईल. तर अशा प्रकारे याच्या प्रत्येकाच्या मेन, ही मेन पोझिशन आहे. ए बी हा पाथ आहे SHMच्या शिवण यंत्राची सुई किंवा तो ब्लॉक आणि स्प्रिंगची आठवण करा. ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही बी म्हणजे राईट एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ओके. आता आपण बघूया इफ पहिली केस, इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन. आता मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असते. काय असते? 0 असते. का? कारण मी अगोदरच बोललेलो आहे की डिस्प्लेसमेंट मोजताना इथून मोजतात. तो पार्टिकल कुठेही फिरो, कुठेही असो, मोजताना तो फिरताना कुठून पण स्टार्ट करो, कुठेही फिरत असताना ॲट एनी इन्स्टंट म्हणजे कोणत्याही वेळेला तो कुठेही असो, पण डिस्प्लेसमेंट मोजताना मेन पोझिशन पासूनच मोजतात. मग आता इथं असेल तर हे मोजतात म्हणजे त्याचे डिस्प्लेसमेंट इक्वल टू अँप्लिट्यूड आहे. इथं असेल तर त्याचे डिस्प्लेसमेंट इक्वल टू अँप्लिट्यूड आहे प्लस ए. हे डिस्प्लेसमेंट इक्वल टू प्लस ए. आणि इकडे इथं असेल तर डिस्प्लेसमेंट इक्वल टू मायनस ए आहे. इथं असेल तर हे जेवढं अंतर असेल 1 2 3 4 सेंटीमीटर ते असेल, जी असेल ती मायनस, आणि इकडे असेल तर प्लस पॉझिटिव्ह. आता डिस्प्लेसमेंट इथून मोजतात म्हणजे ॲट मेन पोझिशन जेव्हा पार्टिकल असेल तेव्हा डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मग काय असावी? 0 असावी, बरोबर. म्हणून आणि टाइम हा 0 आहे, अजून त्याने फिरायला सुरुवात केली नाही. तर डिस्प्लेसमेंट 0, टाइम 0. मग या व्हॅल्यूज या इक्वेशन 1 मध्ये टाका. एक्स ची व्हॅल्यू 0 टाका आणि टी ची व्हॅल्यू 0 टाका. एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली 0, हा ए जसाच्या तसा, साइन जसाच्या तसा, आणि टी 0 0 मल्टिप्लाइड बाय ओमेगा. 0 गुणिले ओमेगा काय होईल? 0 प्लस फाय. 0 प्लस फाय. मग हा 0 प्लस फायचा आन्सर काय येईल? फाय. साइन ऑफ फाय. हा ए इकडे 0ला अपॉन गेला तर काय होईल? आन्सर 0. 0 इज इक्वल टू साइन फाय. मग आता 0 इज इक्वल टू साइन फाय याचा अर्थ काय झाला की फाय हा असा कोणता अँगल असेल की त्याचा असा जो अँगल असेल त्याचा साइन हा 0 असतो. मग साइन 0 0 असतो म्हणजे फायची व्हॅल्यू 0 असावी. किंवा साइन पाय, पाय म्हणजे 180 डिग्रीमध्ये, पाय हा रेडियनमध्ये. आपण पाय का घेतो? कारण SI युनिट वापरावं लागतं रेडियनमध्ये म्हणून पाय वापरतो. नाही तर काहींना हे पण खटकतं की इथं 180 डिग्री वापरलं असतं, सोपं झालं असतं, कारण त्यांना सवय झालेली असते 10th पर्यंत. पण आपल्याला रेडियन वापरावं लागतं म्हणून पाय लिहावा लागतो. तर पाय म्हणजे 180 डिग्री, डिग्रीमध्ये 180 आणि रेडियनमध्ये पाय रेडियन. तर आता फायची व्हॅल्यू जर आपण 180 घेतली तर 180 साइन 180 ची व्हॅल्यू पण 0च असते आणि म्हणून फायच्या दोन व्हॅल्यू असाव्यात.
हा साइन ऑफ असा कोणता अँगल आहे फाय म्हणजे तो 90 आहे का 120 आहे का 180 आहे का किती आहे की ज्याची व्हॅल्यू 0 असते. तर ते दोन अँगल आहेत. साइन 0 0 असतो म्हणून फायची व्हॅल्यू काय असावी 0. साइन 0 इक्वल टू 0 म्हणजे फायची व्हॅल्यू 0 असावी. किंवा साइन पाय पाय म्हणजे 180 साइन 180 किती असतो 0 असतो म्हणजे फायची व्हॅल्यू काय असावी पाय असावी. हा याच्यावरून ठरवलं. मग मग आता बघा फायची व्हॅल्यू 0 किंवा पाय टाका. तर आपल्याला फायची व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1. ह्या इक्वेशन 1 मध्ये फायची व्हॅल्यू ची व्हॅल्यू 0 किंवा पाय टाका. 0 टाकली. 0 आणि पाय सारखीच असते तर 0 टाकली. तर हे इक्वेशन परत लिहायचे x इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ऑफ ओमेगा टी. आता प्लस मायनस का आलं डायरेक्ट आलं का नाही. तर बघा जर 0 टाकली फायची व्हॅल्यू 0 टाकली तर प्लस आणि पाय टाकली 180 तर मायनस. हे कसं असतं हे जे सर्कल आहे आपण 11वी मध्ये स्टार्टलाच पहिल्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये शिकलो होतो. हे बघा हा 0 हा 90 डिग्री आणि हा 180 डिग्री. तर साइन इथं साइन 0 0 असतो साइन 90 1 असतो साइन 180 0 असतो आणि साइन 270 याच्या अपोजिट असतो. याच्या अपोजिट हा असतो साइन 0 ची व्हॅल्यू 0 मग साइन 180 ची पण 0 च्या अपोजिट 0च असतो. साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते 1 च्या अपोजिट -1. साइन 270 म्हणजे 3π/2. 3π/2 म्हणजे 3 वेळेला 90. π/2 ची व्हॅल्यू काय असते 90. 3 टाइम्स 90 म्हणजे 1 2 3 हे 90 90 90 3 90s तर 3π/2 मग असं असतं. तर हे तुम्हाला आठवण दिली मी. म्हणून इकडे असेल तर प्लस इकडे असेल तर मायनस. समजलं. मग हे प्लस मायनस त्याच्यासाठी आलेलं आहे x इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ऑफ ओमेगा टी. आता इथं प्लस केव्हा वापरायचं पॉझिटिव्ह साइन टू बी चोजन. चोजन म्हणजे निवडावे. इफ इट स्टार्ट्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह. जर पार्टिकल इथून फिरायला सुरुवात इकडे पण जाऊ शकतं आणि इकडे पण जाऊ शकतं पण ते तिकडे जर गेलं तर तेव्हा प्लस साइन वापरावे आणि निगेटिव्ह फॉर इफ इट स्टार्ट्स टुवर्ड्स निगेटिव्ह. जर हे इथून इकडे फिरण्याची त्याची इच्छा असेल तर मात्र निगेटिव्ह साइन वापरावे. तेव्हा म्हणजे कसं वापरणार x इज इक्वल टू मायनस ए साइन ऑफ ओमेगा टी. समजलं. मग ह्या दोन शक्यता. आता पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम म्हणजे लक्षात ठेवा इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन फॉर्म्युला काय असतो x इज इक्वल टू प्लस मायनस ए कॅपिटल ए साइन ऑफ ओमेगा टी आणि स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम असेल तर प्लस मायनस ए कॉस ऑफ ओमेगा टी. फक्त हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी हे शिकवावं लागतं. हे कसे आले व्हेरी इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी. कारण मी हे जर सांगितलं नसतं डायरेक्ट वापर केला असता तर तुम्हाला समजलेच नसते. ओके. आता इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. जर पार्टिकल स्टार्ट करेल एक्स्ट्रीम पोझिशन पासून एक तर इथून स्टार्ट करेल तिकडे जाईल किंवा तिथून स्टार्ट करेल तेव्हा इकडे येईल. असं जर स्टार्ट करेल तर मग डिस्प्लेसमेंट काय असते प्लस मायनस ए आणि टाइम काय असतो स्टार्टला टाइम 0 असतो. इथं पण टाइम 0 आहे इथं पण टाइम 0 आहे. फक्त इथं मेन पोझिशन असल्यामुळे डिस्प्लेसमेंट 0 घेतली आणि इथं एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट राईटला असेल तर प्लस ए लेफ्टला असेल तर मायनस ए घेतात. म्हणजे दोघांची शक्यता आहे. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे तो एक तर इथून पण स्टार्ट करेल एक तर इथून पण स्टार्ट करेल म्हणून प्लस मायनस ए. ओके. आता इक्वेशन 1 मध्ये टाकली एक्स ची व्हॅल्यू काय टाकली प्लस और मायनस ए टाकली. ए टाकली ए इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए इज इक्वल टू ए साइन
ओमेगा टी ची व्हॅल्यू पण 0 टाकून दिली तर 0 झाला. ओमेगा टी काय झाला, हा ओमेगा टी इथं जो आहे तो काय झाला, 0 झाला. हा एक्स ची व्हॅल्यू ए इज इक्वल टू ए. ही एक्स ची व्हॅल्यू ए का बरं टाकली, ही कंडिशन आहे. हा एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट प्लस मायनस ए असते. म्हणजे प्लस ए कुठं असते तर राईटला आणि मायनस ए कुठं असते तर लेफ्टला. ओके, तर अशा प्रकारे मग ए ए साइन ऑफ 0 प्लस फाय म्हणजे साइन फाय. मग ए हा ए अपॉन केला, इकडे आणला, या ए ला हा ए अपॉन केला, ए अपॉन ए, आणि इकडे काय राहिले साइन फाय. ए अपॉन ए म्हणजे 1 इज इक्वल टू साइन फाय. मग फाय असा कोणता अँगल आहे की साइनचा तो अँगल घेतला तर त्याची व्हॅल्यू 1 येते. 90 आहे, साइन 91 असतो किंवा 270 आहे. 270 म्हणजे 3π/2. हा 270 म्हणजे काय 3π/2. मग आता बघा फायची व्हॅल्यू इथं काय असावी, π/2 नाही तर 3π/2. म्हणजे 3 वेळेस π/2, 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 3 वेळेस. 270 म्हणजे हे 90-90चे आहे. आणि इथे एक राऊंड पूर्ण झाला त्या पार्टिकलचा तर 360 डिग्री तो फिरला. म्हणजे एक सर्कल 360 म्हणजे 2 पाय, रेडियन मध्ये किती फिरला तो, 2 रेडियन फिरला. बर, आता फायची व्हॅल्यू π/2 और 3π/2 आहे. मग सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1, ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करा फायची व्हॅल्यू किती, एक तर π/2 एक तर 3π/2. मग π/2 अगोदर टाकून पाहू आपण. x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2, फक्त फायची व्हॅल्यू टाकायची. और 3π/2 पण टाकून पाहू, ही टाकली. x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 3π/2, फक्त इथं फायची व्हॅल्यू पुटअप केली. मग आता एक फॉर्म्युला आहे बघा, साइन π/2 प्लस थिटा म्हणजे 90 प्लस थिटा. हा 90 डिग्री मध्ये 90, तर साइन ऑफ 90 प्लस थिटा किंवा 270 प्लस थिटा काय असतो, कॉस ऑफ थिटा असतो. हे 10वी पासून शिकत आलेले आहे. मग साइन 90 प्लस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा असतो. तर इथं साइन 90 प्लस थिटा, थिटाची व्हॅल्यू ओमेगा टी घ्यायची किंवा थिटा प्लस 90. तर हा ए जसाच्या तसा साइन ऑफ 90 प्लस थिटा इज द कॉस थिटा, तर त्याचे रूपांतर कॉस ऑफ थिटा मध्ये केलं. समजलं, हा ए जसाच्या तसा आणि साइन 90 प्लस थिटा इज द कॉस ऑफ थिटा, थिटा म्हणजे ओमेगा टी एक्स साठी. मग π/2 घेणार तर प्लस आणि 3π/2 घेणार तर मायनस. समजलं. आता हे प्लस मायनस आला. पॉझिटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम अँड निगेटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता ह्याचं पॉझिटिव्ह x इज इक्वल टू प्लस ए कॉस ओमेगा टी केव्हा वापरावे, जेव्हा तो इथून स्टार्ट होईल. म्हणजे तिथून इकडे राईट कडून लेफ्टला येईल, मग लेफ्ट कडून राईटला जाईल. आणि निगेटिव्ह साइन केव्हा वापरावे, लेफ्ट कडून स्टार्टिंग करेल, राईटला जाईल, राईट कडून लेफ्टला येईल. अशा प्रकारे. आता बघा पुढचं पण असंच आहे. हे सोपं आहे, कठीण नाही. परत परत 2-4दा रिपीट केलं तर डोक्यात पक्क करून घ्या. एक्स्ट्रीम मेन पोझिशन पासून स्टार्ट करेल तर x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस मायनस, आणि एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करेल तर x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. ओके, आता डिस्कस द maximum and minimum values of displacement, velocity and acceleration. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन या तिघांच्या मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे जास्त व्हॅल्यू कुठं असते आणि कमी व्हॅल्यू कुठं असते. आता उदाहरणार्थ डिस्प्लेसमेंट घेऊया आपण. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मेनला कमी असते म्हणजे 0 असते, आणि एक्स्ट्रीमला जास्त, आणि इकडच्या एक्स्ट्रीमला पण जास्त. इकडे जास्त म्हणजे प्लस आहे आणि इकडे म्हणजे मायनस आहे. या दोघही ठिकाणी जास्त असते. डिस्प्लेसमेंट मीनला 0 असते म्हणजे मिनिमम असते,
या तिघांच्या व्हॅल्यू बघायच्या आहेत. आता हे मी सारांश किंवा एकदम शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. ह्याचंच आन्सर हे आहे. हे कसं आलं तर ते परत एकदा बघू आपण. समजलं का? डिस्कस द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सेलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. जे पार्टिकल लिनियर एसएचएम मध्ये फिरत आहे त्याच्यासाठी डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन जास्त कुठं असतं, कमी कुठं असतं ते सांगा किंवा डिस्कस करा. पहिली गोष्ट बघा, लक्ष द्या. हे डिस्प्लेसमेंट साठी आहे, हे वेलोसिटी साठी आहे, हे ऍक्सेलरेशन साठी आहे. आता एकदम सोपं आहे. हा, लक्ष द्या. पहिली गोष्ट, द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन लिनियर एसएचएम इज गिवन बाय. लिनियर एसएचएम मध्ये जे पार्टिकल आहे फिरत आहे त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे x इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय असं ते हे अगोदर झालेलं आहे. बरं, ऍट मीन पोझिशनला हा जो अँगल असतो त्याची व्हॅल्यू 0 किंवा पाय असते. मग जर 0 टाकला, साइन ऑफ 0 काय होईल? 0 होईल. तर मग x ची व्हॅल्यू साइन 0 याची व्हॅल्यू जर 0 टाकली तुम्ही किंवा 180 टाकली तर साइन 0 मल्टिप्लाइड बाय a 0. मग x इज इक्वल टू काय? 0 म्हणजे मिनिमम. तसंच ऍट एक्स्ट्रीम पोझिशन ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती असते? π/2 और 3π/2 असते. आताच पाहिलं आपण. बघा, मेन पोझिशनला फायची व्हॅल्यू ही असते. ऍट टाइम टी 0 असतो म्हणजे फायच हा मेन असतो त्या ब्रॅकेटचा. बरं, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन ओमेगा टी प्लस फाय हा जो अँगल आहे याची व्हॅल्यू π/2 और 3π/2 असते. मग π/2 म्हणजे 90 जरी टाकली तुम्ही, साइन ऑफ 90 काय येईल? 1 इंटू ए प्लस मायनस ए. एक्स इज इक्वल टू काय येणार? प्लस मायनस ए. म्हणजे जास्तीत जास्त एक्स ची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती असते? एक तर मायनस ए असते इथपर्यंत, एक तर प्लस ए असते. ओके, समजलं? मग हे आता वेलोसिटीची व्हॅल्यू बघूया. द वेलोसिटी ऑफ ए पार्टिकल इन लिनियर एसएचएम इज गिवन बाय. लिनियर एसएचएम मध्ये जो पार्टिकल फिरत असेल त्याची वेलोसिटीचं इक्वेशन हे आहे. v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे अगोदर आठवण केली. आता ऍट मेन पोझिशन इथं एक्स ची व्हॅल्यू फक्त बघायची. मेन पोझिशनला तर एक्स ची व्हॅल्यू 0 असते. मग 0 टाकायचं. 0 टाकला तर ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर. मग अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर काय येईल? ए फक्त, आणि मल्टिप्लाइड बाय ओमेगा प्लस मायनस ओमेगा ए. तर v इज इक्वल टू प्लस मायनस ए ओमेगा किंवा ओमेगा ए. म्हणजे मॅक्झिमम असतो वेलोसिटी कुठं? मेन पोझिशनला वेलोसिटी हा जास्तीत जास्त असतो आणि एक्स्ट्रीमला वेलोसिटी हा काय असतो? 0 असतो. ते बघणार आपण. बघा, आता ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स ची व्हॅल्यू टाका. किती असते? एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू प्लस मायनस ए असते. मग एक्स ची ए टाकली, ए स्क्वेअर. हा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय होईल? 0 इंटू एनिथिंग 0. वेलोसिटी किती असेल? 0. सो v इज मिनिमम दॅट टाइम अँड दॅट इज इक्वल टू 0. समजलं? आता ऍक्सेलरेशन बघा. द ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इन लिनियर एसएचएम इज हॅज फॉर्म्युला a इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला आहे ऍक्सेलरेशनचा. बरं, मग एक्स ची व्हॅल्यू मेन पोझिशनला एक्स काय असतो? 0 इंटू एनिथिंग 0. म्हणून ऍक्सेलरेशन मेन पोझिशनला किती असेल? 0. मेन पोझिशनला ऍक्सेलरेशन किती असेल? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू काय असते? ए असते जास्तीत जास्त, प्लस ए. मग ए जर टाकली एक्स ची व्हॅल्यू तर हा फॉर्म्युला काय येईल? प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आता इथं प्लस मायनस का घ्यावे? कारण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू तशी जी असेल ती वापरावी. डिस्प्लेसमेंट प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. समजलं? मग तर आता लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट जिथं 0 आहे तिथं ऍक्सेलरेशन 0 आहे. डिस्प्लेसमेंट जिथं मॅक्झिमम आहे तिथं ऍक्सेलरेशन पण मॅक्झिमम आहे. बरोबर?
तर अशा प्रकारे समजलं. मग हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ॲक्सलरेशनच्या ओमेगा स्क्वेअर एक्स, व्हेलॉसिटीच्या प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटच्या एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.